आज कर्मयोद्धा संकल्प यात्रेचा दिवस 18वा. मित्रांनो, आज एक एवढा आनंदाचा क्षण आहे की आमच्या गावामध्ये मेडिकल कॅम्प आयोजित होत आहे, म्हणजे मेडिकल शिबिर आयोजित होत आहे. ते मदत फाउंडेशन चाकण यांच्याकडून आयोजित होत आहे. त्यांचंही हे पहिलंच मेडिकल कॅम्प आहे. म्हणजे आपला संकल्प यात्रेचा दिवस 18वा, त्यांचा संकल्प यात्रेचा दिवस पहिला. आणि जे वेल केअर हॉस्पिटल चाकण मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, त्यांची एक नवीन संकल्पना, ती आरोग्य ही धनसंपदा या संकल्पनेने ते पुढे चालत आहे. त्यांचाही हा आज दिवस पहिला. या सर्वांचं एक संयोग घडून आज आपण त्याचं एक प्रात्यक्षिक रूप माझ्या पाठीमागे पाहत आहोत की जे गेले सकाळपासून म्हणजे 9 वाजल्यापासून ते आज संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत जे चालणारे शिबिर आहे, त्याचा प्रतिसाद बुट्टेवाडी गावामध्ये अत्यंत बहुमताने मिळत आहे. त्याचाच एक प्रतिसाद मी तुमच्यापुढे एक नोंदवणार आहे की हा कार्यक्रम कसा चाललेला आहे, ज्यात मदत फाउंडेशन, वेलकेअर हॉस्पिटल आणि कर्मयोद्धा यांचं एक कॉम्बिनेशन, एक कार्यक्रमाचं स्वरूप कसं ठरवतं याचा एक आढावा मी घेत आहे. मी प्रथमतः शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बुट्टेवाडी गावचे जे शालेय समिती आहे त्यांच्याकडून मी कार्यक्रमाची एक रूपरेषा आणि कार्यक्रम कसा चाललेला आहे याबद्दल जे प्रश्न विचारतो त्याच्याकडून मी लक्ष द्या. तर नमस्कार पहिल्यांदा, तुम्ही मला सांगू शकता की या कार्यक्रमाचं आणि आपल्या गावाचं एक स्वरूप कसं आहे, म्हणजे आपल्याला हा भविष्यात किती महत्त्वाचा ठरू शकतो? आज या ठिकाणी यांनी जी संकल्पना राबवलेली आहे ती अतिशय उत्कृष्ट आणि चांगली आहे. कारण कसं, आज ज्या ठिकाणी गोरगरीब लोक असतात ती हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकत नाही आहे कारण पैशाच्या खर्चामुळं. बरोबर. आणि यांनी जे मोफत ठेवलेलं आहे हे खूप छान केलेलं आहे, त्याच्यामुळे लोकांचा पूर्ण प्रतिसाद आहे. मदत फाउंडेशनचे आपले संस्थापक अध्यक्ष इंगळे सर जे आपल्यावर उपस्थित आहे, ते या संकल्पनेमागची जी स्टोरी आहे ती आपल्याला थोडक्यात सांगतील. सर, तुम्ही नमस्कार. प्रथमतः ही संकल्पना तुमच्यात कशी रुजू झाली आणि तुम्ही ही कल्पना कशी चालना दिली? वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना पाहतो आम्ही की बरेचसे पेशंट आहेत की ज्यांना आता कोविडसारखं आपण संकट पाहतोय की करोनामध्ये कित्येक जणांना की त्यांचे पैशाअभावी आणि ज्यांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळालेल्या नाही आहे, ज्यांना की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागले, ह्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांना पैशाअभावी या सेवाच घेता आल्या नाही. तर त्या पेशंटपर्यंत ही सेवा पोहोचावी, विनामूल्य ती सेवा पोहोचावी, हे देण्याचं काम मदत फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो. धन्यवाद सर. आणि सर, एकदम काय म्हणतात, आपलं निष्काम कर्म कसं असतं त्या उद्देशाने हा प्रकल्प पुढे चालू आहे. आणि यात जे विशेष सहकार्य भेटले आहे ते म्हणजे निकम सर, ज्यांनी स्वतः बालरोगतज्ञ आणि एक विशेष वैद्यकीय पदवी घेऊन या संकल्प यात्रेमध्ये पुढे चाललेले आहे. त्यांचे वडील जे रिटायर्ड प्राध्यापक आहेत निकम सर, आपल्याला याबद्दल सांगतील की या संकल्पनेचा उगम कुठून झाला. निकम सर, धन्यवाद. नमस्कार तुम्हाला. प्रथमतः माझी मुलं डॉक्टर झाली, त्यांचा उद्देश मुळात असा होता की फक्त पैसे कमवणं आणि संसार करणं असा नव्हता, तर आपण समाजाचे देणं लागतो, हा माझा मुख्य उद्देश होता. आणि हे समाजाचं निरीक्षण करत असताना गोरगरीब जो असतो तो हॉस्पिटलमध्ये यायला पैशाअभावी भीतो आणि त्याच्या मनातील ही भीती दूर व्हावी. त्यांना आमचं हॉस्पिटल, केअरवेल हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल हे माझं हॉस्पिटल आहे असं वाटलं पाहिजे. आज बुट्टेवाडीतील कोणताही नागरिक आला आणि त्याने सांगितलं की मी बुट्टेवाडीचा आहे, तर आम्हाला वाटेल की हा आमचा माणूस आहे. आणि त्या संदर्भात त्याचा पैशाचा विचार न करता अगोदर तो दुरुस्त कसा होईल याचा आम्ही विचार करतो. आणि हे विचाराची धारा घेऊनच आज आम्ही मदत फाउंडेशन मार्फत आम्ही या बुट्टेवाडीला पोहोचतो आहोत. इथं नागरिकांचं उत्साह आणि सहकार्य पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं आमचं उद्दिष्ट काही लांब नाही. धन्यवाद. हा तुमचा कार्यक्रम संपूर्ण भारतवर्षामध्ये लवकरच प्रसारित होईल, त्यात शंकाच नाही. म्हणतात ना, एक कुटुंब, एक स्त्री, 2 कुटुंब घडवत असते, त्याचप्रमाणे जे आमच्या मोठ्या वहिनी आणि एक समाजसेविका ज्यांनी आत्ताच समाजसेवेची पदवी उन्नत केली आहे, त्या प्रियांका शांताराम तळेकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब, ज्या बुट्टेवाडी गावामध्ये ज्यांची प्रथम संकल्पना होती की आपण अशा प्रकारचं शिबिर राबवलं पाहिजे, आपण त्यांच्याशी संवाद साधू आणि या कार्यक्रमाची संकल्पना आणि यांचा जो निष्काम उद्देश आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. तर वहिनी, नमस्कार. पहिल्यांदा तुम्ही सांगू शकता का एक समाजासाठी आरोग्य किती महत्त्वाचं आहे? मला असं वाटतं की शांती आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता, ह्याच्या इतकं सुंदर ह्या जगात काहीच नाही आहे. एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर जर तुम्हाला प्रसन्नता पाहायला मिळाली आणि शांती, समाधान जर पाहायला मिळालं, तर ते इतकं फुलांसारखं असेल ना की त्या फुलांचा सुगंध सगळीकडे पसरेल आणि मग ह्या जगात शांती नांदेल. तर मग माझी ही जी वृत्ती होती, माझी महात्मा गांधी, साने गुरुजी, विनोबा भावे यांची मी जेव्हा वाचायचे ना तेव्हा मला खूप आवडायचं. मी इंजिनिअरिंग केलं, पण नंतर मध्यंतरी माझ्याकडे वेळ होता आणि मग मला असं वाटलं की मी ज्या कुटुंबात आहे तिथे सगळ्यांना सेवेची खूप आवड आहे
आणि मग मी ही इच्छा व्यक्त केली आणि मला माझ्या कुटुंबाने आधार दिला, विशेषतः सहकार्य केलं आणि मग मी माझं शिक्षण त्यात कंप्लीट केलं आणि आता मदत फाउंडेशननी मला एक सुवर्ण संधी दिली ही सेवा चालू करण्याची. मग मी विचार केला की ही सेवा मी माझ्या गावातून चालू करेन. बरोबर. आणि जेव्हा मी कुटुंबात सांगितलं, सगळ्यांनी मला खूप छान सहकार्य केलं आणि आता मला असं वाटते की प्रत्येकाने आपल्या मनमंदिराची पूजा करावी. शरीर आहे प्रथम मन. हा, आणि त्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपलं कसं सुखद होईल याचा विचार करा आणि हे फाउंडेशन आपल्याला मदत करतंय तर आपण ती मदत स्वीकारा. आपण ती मदत स्वीकारायला हवी असं मला मनापासून असं वाटतंय. धन्यवाद वहिनी. अशाच प्रकारे तुम्ही कर्मयोद्धा आपली संकल्प यात्रा मदत फाउंडेशन चाकण आणि मल्टी केअर हॉस्पिटल चाकण यांना तुम्ही असं सपोर्ट करीत राहा. जय कर्मयोद्धा.